इकडं बघा म्हशीने पाय दिला सश्यावर. स्वागत आहे तुमचं अक्षय एक छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये माझ्या. निघालो आज घरी जायला. मग बघा बास्केट मुंबईवरून मांजरे आणलं होता मामाने. तोच परत घेऊन जायचा होता. वैताग आला तर बास्केट घेऊन पण जायचा बोललो तर कसा होतो. तिकडं बघा मागं कळसवायचा डोंगर आहे. तर खाली आहे बघा. खाली घर आहे आमचा. काय निघालो घरी जायला. तर पुढे येऊन बघितलं तर रस्ता खराब करायला घेतले. म्हणजे बनवायला घेतले. काय विषय नाही. तिथून निघालो डायरेक्ट गाडी पकडली. निघालो घोटीला जायला. बस काय भेटली नाही कारण की ती लेट होती म्हणून पकडली नाही बस. तिथून आलो घोटीला. हा बघा. आणि हा बास्केट बघा. घेऊन जायचा बोललो ना चालत. वैताग येतो. तिथून गाडी बघतो कुठं लागते कसाराची ती पण भेटत नव्हती. विसरून गेलतो. कशी तशी शोधली गाडी. ना आलो डायरेक्ट गाडीमध्ये बसलो. गाडीत बसलो तिकडं गर्दी केवढी बघा. आणि जर तुम्हाला कसवाला जायचं असेल तुम्ही टोटल भाडं तुम्हाला फक्त किती 150 रुपये लागतील मुंबईवरून. तर तिकीटचा जर तुम्ही काढला नाही तर प्रॉपर तुमचे 200 रुपये होतील. कसाऱ्याला उतरलेलो. ट्रेनचा टाईम पण होऊन गेलेला. जर ते लेट असेल तर भेटेल. नाहीतर मग काय 1-1.5 तास थांबायला लागेल. पण शेवटी भेटलीच ती ट्रेन. 15-20 मिनटं लेट होती म्हणून. अजून सिग्नल दिला नव्हता म्हणून निवांत चाललो होतो. सिग्नल काय आलाच होता. आतमध्ये आलो आणि बसलो. बोला तर बसलो तर एक झोप काढून घेऊ. एक झोप काढली ना आला लगेच टिटवाळा. हा बघा टिटवाळा स्टेशनला आलो. तिथून चावी घ्यायची होती. ताईने क्लास लावला इथं. काळ्या पोरी गोऱ्या करायचा. मग तिथून चावी घेतली ना आलो घरी. घरी वेफर का किती खाल्लं आणि झोपलो डायरेक्ट.